इतक्यात ना वातावरणाचा काही नेमच राहिला नाही आहे. घटकेत ऊन असतं आणि घटकेतच आभाळ असतं. आज सकाळी सकाळी देखील असंच आभाळ होतं. असं वाटलं होतं किती पाऊस येईल, पण पाऊस काही आला नाही. त्यानंतर मी लागले माझ्या कामाला. नाश्त्यामध्ये मी मस्त घुगऱ्या केल्या होत्या. हे सगळे कडधान्य मी आदल्या दिवशी भिजत टाकले होते आणि दुसऱ्या दिवशी छानपैकी ते वाफवून मीठ आणि तेल टाकून वाफवून घेतले आणि हिरवी चटणी, कांदा असं छान मस्त छान लागतं. म्हणजे पौष्टिक होतं आपल्यासाठी पण. तेल पण जास्त लागत नाही, काही नाही. आणि याचं बघा छान मस्त खेळणं चालू असतं. दिवसभर मस्त एकटाच असा खेळत असतो. आईची देवपूजा झाली होती. त्यानंतर मी स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकामध्ये मी शेवग्याची भाजी, भाकर असा छान मस्त बेत बनवला होता. आणि शेवग्याची शेंगी अशी मसाल्याची भाजी असली की मला भाकर फार आवडते, त्यामुळे असा बेत बनवला. जेवण वगैरे झालं. त्यानंतर देऊळबंद पिक्चर लागला होता. हा माझा आवडता पिक्चर आहे. हा जेव्हा केव्हा लागतो ना, हा मी नेहमी बघते. आणि हा पिक्चर झाल्यानंतर जी काय मला झोप लागली ना, डायरेक्ट माझा डोळा उघडला 5, 5:15 वाजता. त्यानंतर मस्त मी चहा वगैरे घेतला आणि बाजूच्या ताईच्या घरच्या झाडाचे जांभळं आणले होते. ते पण इतके मस्त गोड होते ना, घरचे असल्यामुळे खूपच टेस्टी लागत होते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय.